या ग्रंथाची असणारी सांगतेच्या बाबतीमध्ये कथा असणारी भरपूर असणारी ही शिल्लक राहिलेली आहे। आज धावत्या वेगामध्ये असणारी कथा होणार। कालपर्यंत आपण इथे एक कथा श्रवण केलेली आहे। ती कथा म्हणजे अशी, श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणीचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर काही रूढी परंपरा भगवंतांना असणाऱ्या पाडून दिलेल्या आहेत आपल्याकरता। हे लग्न का करायचं, 25 वर्षाचा कालावधी असेल ब्रह्मचारी, पुन्हा गृहस्थाश्रमी, पुन्हा वानप्रस्थ आश्रम आणि पुन्हा संन्यासाश्रम। देवानं आपल्याकरता काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमानं असणारं वागायचं। देवाचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर मग मात्र आता रुक्मिणीला काही अशी पाठवण्याची गरज नाही, कारण रुक्मिणी स्वतःहूनच श्रीकृष्ण भगवंताच्या सोबत स्वतःच्या मर्जीने विवाह केलेला आहे। आपल्या विवाहाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, लग्न झाल्याच्या नंतर जर मुलगी नवरदेवासोबत किंवा तिच्या सासरी जाण्याकरता निघाली ना, तर सासरी जाण्याकरता निघाल्याच्या नंतर आई वडील असतील, त्या गावामधली मंडळी असतील, महिला मंडळी, लहानथोर मंडळी, सगळ्या जणाला असणार दुःख होतं। मुलगी निघाली का नाही तर ते दुःख होतं। आणि ती मुलगी गावातल्या कुठल्या जरी माणसाच्या पाया पडण्याकरता अशी जवळ गेली का नाही, त्या सुद्धा माणसाच्या डोळ्याला असणारं पाणी येतं। म्हणजे ती मुलगी कोणाची असो, पण नवरी ज्या वेळेला तिच्या सासरी जाण्याकरता निघते त्यावेळेला मात्र तिच्या डोळ्याला असणारं पाणी येतं। ती रडण्याकरता तरी सुरुवात करते। नवरी तर रडते, पण तिला वाट लावण्याकरता आलेले जे लोक आहेत हे सगळे असणारी मंडळी तिथे रडतात। एका सुंदर असणाऱ्या एका भावगीतामध्ये वर्णन केलेलं आहे। सुंदर असणार भावगीत आहे बरं का, ते गाथ्यामधलं नाही। निस्ता स्वरधारा। जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, लाडाची लेक आज सासरी, जाते 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 लाडाची लेक आज सासरी। लेक एकुलती एक, लेक एकुलती एक, दिली पर क्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। लाडा नवसान लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी न्याली, प्रवास करते लेक पडते पित्याच्या पाया, जाते सोडून आज आईची वेडी माया, दोन्ही डोळ्यामधून ढाळीते अश्रू जरी, डोळी डोळ्यामधून ढाळीते अश्रू जरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, Thank you.
जाते लाडाची लेक आज सासरी, आणि रुक्मिणीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. किंवा एखाद्या बापानं जर आपल्या कन्येचा असणारा विवाह जर सुंदर करून दिला ना, एकदम सुंदर, भोजन सुंदर, आलेल्या पाहुणे मंडळीचा पाहुणचार सुंदर, त्या मुलीकरता ज्या घरी दिलं ते घर सुद्धा सुंदर, तिथली माणसं सुद्धा सुंदर, कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता तर त्या बापानं आणि आईने जर नाही केली ना, तर मुलीचं कन्यादान केल्याच्या नंतर जो ब्राह्मण मंडळी कन्यादानाचा विधी करतो, आई वडिलांना जर मुलीचं कन्यादान केलं तर कन्यादान केल्याच्या नंतर किती पुण्य श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून मुलीचं लग्न होत असताना बाप असताना सर्व गुण संपन्न असणारं, कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता ठेवत नाही, सुंदर स्वरूपामध्ये विवाह लावून देतो. त्याचं कारण सांगितलेलं आहे. आईनं आणि वडिलांनी सुंदर स्वरूपामध्ये जर आपल्या कन्येचा असणारा विवाह लावून दिला आणि कन्यादान जर केलं ना, त्यांना पुण्य किती लागतं हे ऐका. सालंकृत कन्यादान, लक्षात ठेवा बरं का, सालंकृत कन्यादान अन पृथ्वी दानाच्या समान. ही सगळी पृथ्वी आहे का नाही? जर एखाद्या आई वडिलांना मुलीचं लग्न चांगलं लावून दिलं ना, कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता जर नाही ठेवली, आपल्या परीनं जशी आपली ऐपत असेल तसं, तर त्या बापाला त्या आईला पृथ्वी दान केल्या एवढं असणारं पुण्य मिळतं. तुकोबाराय सांगतात, सालंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाच्या समान. सुंदर स्वरूपामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला, आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कालांतरानं भगवंत आणि माता रुक्मिणी यांचा सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कालांतरा अनेक वर्षाच्या नंतर काही कालावधी व्यतीत झाला, आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोटी एक पुत्र संतान जन्माला आली. त्याचं नाव आहे प्रद्युम्न. रुक्मिणीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे प्रद्युम्न. मुलगा जन्माला आला, आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याचं वय सांगितलेलं आहे. फक्त तो 5 दिवसाचा होता, फक्त 5 दिवसाचा. आणि 5वीची रात्र, आणि 5वीच्या रात्री असं एक भाकीत लिहिलेलं होतं की त्या प्रद्युम्नाच्या हातानं शंभरासुर नावाच्या दैत्याचा वध होणार होता. हे शंभरासुर नावाच्या दैत्याला समजलं की माझा असणारा जो मृत्यू आहे, तर माझा मृत्यू श्रीकृष्ण भगवंताचा जो मुलगा आहे प्रद्युम्न आहे, त्या प्रद्युम्नाच्या हातानं माझा मृत्यू होणार आहे. म्हणून त्या शंभरासुरानं काय केलं, 5 दिवसाचा असणारं लेकरू प्रद्युम्न याला अंतपुरामधून असणारं उचललं आणि समुद्रामध्ये नेऊन असणारं टाकून दिलं. नामदेव महाराज वर्णन करतात, स्वरधरा स्वरधरा. सटवे रात्री मदनु शंभरे नेला, सटवे रात्री मदनु शंभरे नेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकिला, तय कृष्णे विघ्न हरू पूजिला, पूजिला, प्रद्युम्न आला रती सहित, प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु. जय हो.
6वीच्या रात्री म्हणजे 5वीच्या रात्री प्रद्युम्नाला उचललं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकलं. गणपती बाप्पाचा महिमा किती आहे हे श्रीकृष्ण भगवंतांनी इथं दाखवून दिला. देवाला संकट पडलं, आपलं एकुलतं एक असणारा जो मुलगा आहे का नाही जन्माला आलेला, त्याला 5वीच्या रात्री 6वीच्या रात्री समुद्रामध्ये नेऊन टाकलं. देवाला हे दाखवून द्यायचंय कलियुगातल्या लोकांना, पुढल्या लोकांना, की कसलं जरी संकट पडलं तर गणपती बाप्पाची आराधना करा, तुमचं संकट सुद्धा असणारं निर्विघ्नपणे असणारं संपन्न होईल, ते पार पडेल. म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. काय केलं गणपती बाप्पांनी? समुद्रामध्ये नेऊन टाकलेला मुलगा गणपती बाप्पांनी माशाला आज्ञा दिली. मासा आला आणि माशानं काय केलं? तो मुलगा असणारा गिळंकृत केला. पुढं कोळी आला, कोळ्यानं जाळं टाकलं, तो मासा पकडला, भला मोठा मासा. शंभरासुराच्या नगरीमध्ये नेण्यात आला. कोळ्यानं सुद्धा आपल्या राजाला भेट द्यावा म्हणून तो मासा देऊन टाकला. राजानं सांगितलं याला कट करा आणि याचं मांस काढा. नेलं तिकडं. नेल्याच्या नंतर स्वयंपाकघरामध्ये कामदेवाची पत्नी असणारी आहे ना रती, हे स्वयंपाक बनवण्याकरता तिथं होती. मासा असा कट केला, त्याच्यामधून लेकरू निघालं, ते म्हणजे प्रद्युम्न. ते लेकरू शंभरासुराकडे नेण्यात आलं. शंभरासुरानं सांगितलं रती या लेकराचा असणारा तू सांभाळ कर. नारद मुनी आले. नारद मुनीनं सांगितलं रती, कामदेव आहेत ना हे तुझेच पती आहेत, कृष्णाच्या पोटी जन्माला जे आलेले आहेत ते तुझे पती आहेत, यांचा सांभाळ कर. लहानाचे मोठे झाले. परत रती आणि कामदेवाचं असणारं मिलन. रतीला बोलत असताना प्रद्युम्नानं काही उपदेश केला, पण रतीनं समजावून सांगितलं तुम्ही जरी कृष्णाचे सुपुत्र जरी असाल तर पार्श्वभूमिका पहिला असा आहे, आपण दोघंजण पती पत्नी आहेत. त्यावेळेला गोष्ट कळाल्याच्या नंतर शंभरासुर नावाच्या दैत्याचा असणारा प्रद्युम्नानं वध केला. आणि वध केल्याच्या नंतर परत आपली जी पत्नी आहे रती, त्या रतीच्या सोबत कामदेव आणि रती परत असणारे द्वारका नगरीला आले. द्वारका नगरीला आल्याच्या नंतर रुक्मिणी सहज त्या बालकाकडे पाहू लागले, जो तरुण आहे. रुक्मिणीनं प्रद्युम्नाकडे पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये असणारं दुःख झालं. माझा जर मुलगा जिवंत असता तर एवढा मोठा झाला असता बरं का. नारद मुनी आले. नारद मुनी येऊन सांगू लागले रुक्मिणी, तुझ्या मनामध्ये जो विचार आला ना, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा तुझाच मुलगा आहे. समुद्रामध्ये नेऊन टाकलं, तो लहानाचा मोठा तिकडं झाला, याचा आता विवाह झालेला, ही तुझी सून आहे. रुक्मिणीला आनंद वाटला आणि प्रद्युम्नाचा स्वीकार केला. पुढं संयमंतक म्हणायची असणारी कथा सांगितली जाते. एक सत्राजित म्हणायचा असणारा राजा आहे आणि त्या सत्राजित म्हणायच्या राजाच्या जवळ एक संयमंतक म्हणायचा असणारा मणी आहे. त्या मण्याचं असं वर्णन केलेलं आहे, तो दररोजचं 8 भार सोनं देत होता. 8 भार. आता तुम्हाला तोळा कळतो बरं का. तोळा किती ग्रॅमचा? 1 तोळा 10 किलोचा 1 तोळा ग्रॅम. हा हा. सगळ्यात जास्त सोन्याची माहिती म्हणलं तर महिला मंडळीला बरं का. आणि या सोन्याच्या बाबतीत तुम्हाला काय सांगून काय नाही, दरवर्षी मागणी असते बरं का. कापूस पिकल्याच्या नंतर 1 तोळावर करा, सोयाबीन चांगली आल्याच्या नंतर 1 तोळावर करा. मालक पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार बरं का. हो 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 हो. मग पुन्हा काहीतरी मग ती पट्टी आल्याच्या नंतर काहीतरी कारण सांगायचे, ते काही पुन्हा काही करणं होत नाही बरं का. सगळ्यात जास्त जर माता मौलीचं प्रेम जर कशावर असेल तर एक सोनं आणि वस्त्र बरं का, बस. दुसरं तिसरं काही नाही. मी तर सांगतो ना, आता जुन्या काळामध्ये लोकांना प्रश्न असा होता, कपडेच नसायचे अंगावर घालण्याकरता, कपडेच नसायचे, त्याच्यामुळं प्रश्न असायचा. आता कुठं जायचं म्हणल्यानंतर कोणतं वस्त्र घालावं, काय करावं, कपडेच नाहीत ना. आणि आता प्रश्न असा आहे, कोणतं वस्त्र अंगावर घालावं. एवढे वस्त्र घरामध्ये आहेत बरं का, कपाट अख्खे भरलेले आहेत, बस एवढे कपडे. आणि काही जणांच्या घरी साड्या तर अशा आहेत, तुम्हाला सांगतो, एक साडी 200 200 400 400 लग्न लावून येते बरं का. एक साडी सारखी फिरायलीच आहे साडी, नुसती अशी इथून तिथून 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 बस. महाराज
सत्राजित म्हणायचा राजा, त्याला 1 आणि 2 नाही, दररोजचं 8 भार सोनं तो मणी द्यायचा. भार म्हणजे या शब्दाचा अर्थ सांगितलेला 1 तोळा. आणि 1 तोळा असणारं सोनं काय चाललंय, स्वर व्यवस्थित जरा. आणि 1 तोळा सोनं म्हणजे आज जर खरेदी करायचं म्हटलं तर 80 ते 90 हजार रुपये. 8 भार सोनं, बरोबर आहे, बरोबर आहे. 8 भार सोनं म्हणजे 9 गुणिले 8, 8 9 72, 7,20,000 रुपयाचा प्रत्येक दिवसाला फायदा त्या सत्राजित म्हणायच्या राजाला व्हायचा त्या मण्यामुळं. सूर्य भगवंताची आराधना करून सूर्य भगवंतानं तो दिलेला मणी आहे. त्या मण्याचा प्रभाव असा होता, पाऊस कमी पडत नव्हता. पाऊस सुद्धा जेवढा पाहिजे तेवढा पाऊस पडायचा, ऊन जास्त पडायचं नाही. त्या नगरीमधल्या कुठल्याही लोकाला आजारी पडण्याची गरज नाही, आजारी पडत नव्हते लोक. सगळे लोक समाधानी. त्या मण्याचा एवढा प्रभाव होता. एक दिवस तो मणी गळ्यामध्ये घातला सत्राजित म्हणायच्या राजानं. त्या मण्याचं तेज असं, सूर्य भगवंतानं दिलेला मणी. द्वारका नगरीला सत्राजित म्हणायचा राजा येऊ लागला. द्वारका नगरवासी श्रीकृष्ण भगवंताकडे गेल्याने सांगू लागले, देवा असं वाटतं की आज द्वारका नगरीमध्ये सूर्यच येत आहे. कृष्णानं सांगितलं, सूर्य नाही, एक सत्राजित म्हणायचा राजा आहे, त्याच्या गळ्यामध्ये मणी आहे, त्या मण्याच्या प्रकाशामुळे तुम्हाला असं वाटत आहे. सत्राजित राजा आला आणि आल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये सत्राजित राजाचं असणारं स्वागत कृष्णानं केलं. बसण्याकरता सुंदर असणारं आसन दिलं. आणि आसन दिल्याच्या नंतर दोघांच्याशी चर्चा सुरू झाली. एकच गोष्ट बोलण्याकरता सुरुवात केली. कृष्ण म्हणतो सत्राजिताला, राजा अरे बाबा, तुला जास्त दिवसापर्यंत जर जिवंत राहायचं असेल ना, आनंदामध्ये जर राहायचं असेल तर एक काम कर, हा जो मणी आहे का नाही, हा मणी राजकोशामध्ये जमा करून ठेव. राजकोश म्हणजे बँक, राजकोश म्हणजे बँक. आता जुन्या काळामध्ये राजकोशामध्ये जिथं सैनिक आहेत तिथं असणारा तो मणी असणारा ठेवून द्यायचा, म्हणजे तुझ्या जीवाला धोका व्हायचा नाही. काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या माणसाजवळ पैसे जास्त असतील आणि रस्त्यानं जर जाऊ लागला तर त्या माणसाला पैशामुळं भीती आहे. माणसाजवळ काय नसल्याच्या नंतर त्याला भीती नाही. एखाद्या माणसाजवळ जर सोनं असेल तर त्याला असणारी भीती आहे. काही ठिकाणचं वर्णन असं सांगतो, गरीब माणूस दिवसा पण झोपतो आणि रात्री पण झोपतो, त्याला काही चिंताच नाही. कशा करता, जवळ काही नाहीच चोरी होऊन जाण्याकरता. श्रीमंत माणसाचं तसं काम नाही. श्रीमंत दिवसभर झोपतो आणि रात्रभर जागतो. कशा करता माहिती का, जर चोर जर आले तर चोर आल्याच्या नंतर हे चोरी असणारी करून घेऊन जातील. त्यावेळेला सत्राजित म्हणायच्या राजाला तो उपदेश मात्र आवडला नाही. आणि उपदेश न आवडल्यामुळं असं वाटलं सत्राजित म्हणायच्या राजाला की कृष्ण माझ्या संपत्तीवर जळतो, माझ्या मण्यावर जळतो असं वाटलं. त्यावेळेला मग मात्र काही कालावधी निघून गेला. एक दिवस सत्राजित म्हणायचा राजा, त्याचा असणारा भाऊ प्रसेनजित, त्यानं मणी गळ्यामध्ये घातला, घोड्यावर बसला आणि अरण्यामध्ये निघून गेला. अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर सिंहाची आणि या प्रसेनजिताची असणारी भेट, दोघांचं घनघोर युद्ध. त्या सिंहानं काय केलं, घोड्याचा सुद्धा अंत करून टाकला आणि प्रसेनजिताचा सुद्धा अंत करून टाकला. मणी घेतला आपल्या पंजामध्ये, चलण्याकरता सुरुवात केली. पुढं हास्वलाची आणि सिंहाची भेट झाली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सिंह हरला आणि सिंह हरल्याच्या नंतर सिंह सुद्धा तिथं मरण पावला. जो विजय झाला तो अस्वलाचा. अस्वलानं मणी घेतला आणि मणी घेतल्याच्या नंतर आपल्या गुहेमध्ये अस्वल ते निघून गेलं. घटना इकडे अशी घडली, प्रसेनजित शिकारीला गेलेला आहे. अनेक दिवसाचा कालावधी झाला पण परत आला नाही. त्यावेळेस आरोप करण्याकरता सत्राजितानं कृष्णावर सुरुवात केला. माझ्या भावाला जर कोणी मारला असेल तर दुसरं तिसरं कोणी मारलं नाही, कृष्णानंच मारलं असावं मण्यामुळं, बरं का. आरोप आला आणि आरोप आल्याच्या नंतर मग मात्र आरोप कसा घालवायचा असा विचार केला. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतानं अनेक स्वरूपामध्ये सैनिक सोबत घेतले आणि सैनिक सोबत घेतल्याच्या नंतर मग मात्र सैनिक सोबत घेतल्याच्या नंतर अरण्यामध्ये असणारे निघून गेले.
अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर मग मात्र श्रीकृष्ण भगवंतानं शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली. घोडा मरण पावलेला आहे, प्रसेनजित मरण पावलेला आहे. पुढे गेल्याच्या नंतर तिथं जो सिंह आहे तो सिंह सुद्धा मरण पावलेला दिसला. पुढे चालण्याकरता सुरुवात केली आणि चालण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र पुढे चालत 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 त्या अस्वलाच्या पावलाच्या ठशाच्या स्वरूपामध्ये गुहेच्या जवळ गेले. गुहेच्या जवळ गेल्याच्या नंतर अनेक सैनिकांनी सांगितलं, देवा या गुहेमध्ये आता तुम्ही जाऊ नका बरं का, ही गुहा अनेक वर्षापासूनची आहे, याच्यामध्ये सिंह असतील, लांडगे असतील, हिंस पशुपक्षी असतील, याच्यामध्ये जाऊ नका. आतापर्यंत काही लोक गेलेले आहेत, ते परत आले नाहीत. कृष्णाला एक लीला करायची होती. कृष्णानं सगळ्या सैनिकांना सांगितलं, ऐका मी या गुहेमध्ये जातो, तुम्ही सोबत कोणी येऊ नका. माझी वाट पाहत असताना तुम्ही 27 दिवसापर्यंत वाट पहा. जर 27 दिवसापर्यंत जर मी गुहेच्या बाहेर जर नाहीच आलो तर तुम्ही असं करायचं, गृहीत धरायचं की कृष्णाचा अंत या गुहेमध्ये झाला, कृष्ण मेला. मग मात्र तुम्ही काय करायचं, घराकडे परतत जायचं. 27 दिवस नाही, 1 महिन्याचा कालावधी, 1.5 महिन्यापर्यंत थांबले, पण कृष्ण मात्र बाहेर आला नाही. त्याचं कारण सांगितलं जातं. यांना असं वाटलं की कृष्णाचा अंत झाला. हे सगळे द्वारका नगरीकडे गेले, देवकीला निरोप सांगितला, वसुदेवाला सांगितला, बलराम दादाला सांगितलं. सगळेच रडू लागले. बलराम दादा सांगू लागला, तुम्ही काळजी करू नका, कृष्ण मरू शकत नाही. देवाला काहीतरी लीला करायची असेल म्हणून ते गुहेमध्ये गेले असतील, शांत व्हा. त्यावेळेला कृष्ण गुहेमध्ये गेला आणि गुहेमध्ये गेल्याच्या नंतर देवाची लीला त्या गुहेमधली सांगितलेली आहे. एक अस्वल, एक अस्वलाची पत्नी, त्यांची एक असणारी मुलगी, त्या मुलीचं नाव जांबवंती. जांबवंतीला अनेक असणारे भाऊ, त्यांचा संसार आनंदामध्ये तिथं चालू आहे. ते कुटुंब एकदम आनंदामध्ये राहू लागलं. पण कृष्णाच्या पावलाचा जो आवाज त्या गुहेमध्ये येऊ लागला, जांबवंती भिली. तिनं रडण्याकरता सुरुवात केली. आईची भूमिकेमध्ये हाक मारली, वडिलांना हाक मारली. जांबवंत असा धावत आला. धावत आल्याच्या नंतर कृष्णाचं आणि जांबवंताचं 1 दिवस युद्ध नाही चाललं, 27 दिवसापर्यंत युद्ध चाललं दोघांचं, घनघोर युद्ध. आणि त्या घनघोर युद्धामध्ये जांबवंत हरला. जांबवंतानं देवाला सोडून दिलं आणि सांगितलं हात जोडून, देवा तुम्ही कोण आहेत मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मला एवढा विश्वास आहे, ज्यानं मला हरवलं ही विभूती म्हणजे हा समोरचा व्यक्ती साधारण नसला पाहिजे, कोणीतरी हा देव अवतारी व्यक्ती असला पाहिजे. मी तुम्हाला शरण आलो आहे, मी तुमच्यासोबत युद्ध खेळणार नाही, फक्त तुम्ही नेमके कोण आहेत मला एकदा तुमचा संपूर्ण असणारा परिचय द्या. कृष्णानं त्याच्याकडे बघितलं आणि हसण्याकरता सुरुवात केली. जांबवंता, अरे तू मला ओळखलं नाही का? जांबवंतानं सांगितलं, नाही देवा, ओळखलं नाही तुम्हाला, मी कोण आहे तुम्ही? अरे व्यवस्थित माझ्या चेहऱ्याकडे पहा, मी कोण आहे, व्यवस्थित पहा मी कोण आहे. देवा मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो 2-3 वेळा त्यानं व्यवस्थित पाहण्याकरता सुरुवात केली, पण त्या जांबवंताला कृष्ण मात्र ओळखू आला नाही. आणि कृष्ण ओळखून न आल्यामुळं मग मात्र श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला कृष्णाचं जे रूप होतं का नाही, ते रूप मात्र अदृश्य करून टाकलं. आणि रूप अदृश्य केल्याच्या नंतर जांबवंताला जे दर्शन दिलं, ते दर्शन दिलं म्हणजे प्रभू श्री रामचंद्रजीचं दर्शन दिलं. कारण हा जो जांबवंत आहे ना, हा द्वापार युगामधला जांबवंत नाही, हा त्रेतायुगामधला असणारा जांबवंत आहे. आणि हा जांबवंत म्हणजे एवढा साधारण जांबवंत नाही. या जांबवंताच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, ज्यावेळेला तुका म्हणी बळी आणि जीव दिला पाया तळी, वामन भगवंतांनी ज्यावेळेला अवतार घेतला होता आणि 3 पावलं जमीन मागितली होती, त्यावेळेला एवढ्या विशाल स्वरूपामध्ये भगवंत झाले होते. तेवढं विशाल रूप घेऊन सुद्धा या जांबवंतानं यांच्या शरीराच्या असणाऱ्या 3 प्रदक्षिणा केल्या होत्या. एवढा जांबवंत हा शक्तिशाली होता. आता पहा, जांबवंत शक्तिशाली आहे. जांबवंताचा आणखी एक पराक्रम जर सांगायचा म्हटलं ना, तर जांबवंताचा पराक्रम असं सांगितलेला आहे, ज्या वेळेला एक म्हणजे
संपाती म्हणायचा असणारा पक्षी सांगितलेला आहे रामायणामध्ये. एक आहे जटायू आणि एक आहे संपाती. संपातीची भेट झाली संपूर्ण वानर मंडळीच्या स्वरूपामध्ये समुद्राच्या काठावर. आणि समुद्राच्या काठावर भेट झाल्याच्या नंतर संपातीनं त्या संपूर्ण वानर मंडळीला सांगितलं, तुम्ही मरू नका. तुम्हाला जर माता सीतेचा शोध पाहिजे असेल तर शोध मी सांगतो. माता सीता अशोक वाटिकेमध्ये आहे आणि तुम्ही जाऊन तिथं जाऊन शोध करा. पण 100 योजनेचा असणारा हा सागर आहे. एका उड्डाणामध्ये तुम्हाला पहिलं तीराला जावं लागेल. त्यावेळेला सगळ्या वानर मंडळींनी मीटिंग घेतली. कोण किती उड्डाणापर्यंत पुढे जातं ते. त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली. गज, गवय, शरभ अशा स्वरूपामधले असणारे वानर उठले. वानर उठल्याच्या नंतर एक जणांना सांगितलं, मी 10 योजनापर्यंत उड्डाण घेतो. दुसऱ्यानं त्याला खाली बसवलं. बस खाली म्हणले. अरे 100 योजनेचा सागर आहे, तुझं 10 योजनेचं उड्डाण कोणत्या कामाला येणार आहे? दुसरा उठला, त्यानं सांगितलं 20 योजनापर्यंत. तिसरा उठला, त्यानं 30 योजन. असं प्रत्येक जण सांगू लागला. शेवटी जांबवंत उठला आणि जांबवंतानं बोलण्याकरता असणारी सुरुवात केली. 1 आणि 2 नाही, मी 97 योजनापर्यंत उड्डाण करतो. किती योजनापर्यंत? 97 योजनापर्यंत. पण लक्षात ठेवा, फक्त 3च योजन शिल्लक राहतं. त्याचं कारण एक आहे, माझं वय झालेलं आहे म्हणून मी तेवढ्या लांबपर्यंत उड्डाण करू शकत नाही बरं का. माझा सांगण्याचा भाग एक आहे की जांबवंत सुद्धा वय जरी झालेला असेल तर एवढा असणारा तो शक्तिशाली असणारा जांबवंत आहे. एकदा लाईट येईपर्यंत सगळ्याजणांनी एकदा भजन करा एकदा. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे.
गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे, श्री राधे राधे गोविंद, गोपाल कृष्ण भगवान की, महामुनि शुकाचार्य महाराज की, जय जय श्री राधे श्याम। स्वर धरा, फक्त मोबाईलचा स्वर धरा, मोबाईलचा स्वर लावा, माझ्याकडे द्या मोबाईल वाट घ्या इकडे। हरी, थोडं महिला मंडळी आता आवाज येणार नाही तुम्हाला, थोडं पुढं सरकून बसा, थोडंसं थोडंसं। हां, ती बंद करून टाका म्हणा, आता ती चलत नसेल तर बंद व्हावं। हां, केलंय का? सुरू करा म्हणा, सुरू करा, बटन फक्त हे करा। हॅलो, बस जमलं। हां हरी। आणि श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला आपलं त्रेतायुगामधलं असणारं जे रूप आहे ते रामाचं असणारं रूप दाखवलं। मग त्याच्या लक्षामध्ये आलं, लक्षामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं, देवा या संसारामध्ये मी तुम्हाला विसरून गेलो, पण तुम्ही मला विसरला नाहीत बरं का, तुम्ही मला भेट देण्याकरता इथं आलात बरं का देवा, मी या संसारामध्ये तुम्हाला ओळखलं नाही। संयमंतक म्हणायचा असताना मणी श्रीकृष्ण भगवंताला दिला, दिल्याच्या नंतर देवाला आनंद वाटला, आणि आनंद वाटल्याच्या नंतर मग मात्र देवानं त्याला बोलण्याकरता सुरुवात केली। श्रीकृष्ण जांबवंताला म्हणतो, बाबा तुला काही वरदान मागायचं असेल तर वरदान मागून घ्या, आता इथून पुढं तुझी माझी काही भेट होईल काही सांगता येत नाही बरं का। आता जांबवंतानं विचार केला, आता नेमकं देवाकडे वरदान तरी काय मागावं, काय नेमकं मागावं। आता देव सांगतो की आता माझी आणि तुमची सारखी वारंवार भेट होणार नाही, काय मागावं की जेणेकरून देवाची आणि माझी सारखी भेट होत राहावी। जांबवंताची असणारी मुलगी, तिचं नाव जांबवंती, आणि ती लग्नाच्या योग्य होती। ते जांबवंत म्हणजे साधारण नव्हता, त्यानं डोकं लावलं, देवाला सांगितलं, देवा तुमची आणि माझी सारखी भेट व्हावी याच्याकरता एक मला माझी मागणी आहे बरं का, पण त्या मागणीचा तुम्हाला स्वीकारच करावा लागेल। देवानं सांगितलं, माग बाबा तू माग। देवा माझी एक विनंती आहे, माझी मुलगी आहे का नाही जांबवंती, हिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करावा। आता गोष्ट लक्षात घ्या बरं का,
ही मुलगी म्हणजे अस्वलाची मुलगी आहे. आणि अस्वलाचा कलर म्हणजे सगळा बगळ्यासारखा कलर असतो, पांढरा शुभ्र. कसा कलर असतो? बगळ्यासारखाच असतो ना, पांढरा शुभ्र. अस्वलाचा कलर म्हणजे एकदम काळा कलर. अहो, काळा जरी नवरदेव असल तर काळा नवरदेव सुद्धा म्हणतो मला पत्नी मात्र गोरी पाहिजे बरं का. विचार करा बरं का. आता ही तर अस्वलाची कन्या आहे, जांबवंती. आणि मागणी मागितल्याच्या नंतर देवाचा महिमा किती श्रेष्ठ आहे पहा. आणि श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जो भाग सांगितलेला आहे, जांबवंतानं मागणी मागितल्याच्या नंतर देवानं असणारी ती मागणी असणारी स्वीकार केली. आणि स्वीकार केल्याच्या नंतर मग मात्र देवानी त्या जांबवंतीचा स्वीकार केला. आता हा जो विवाह झालेला आहे ना, हा विवाह मात्र त्या अरण्यामध्येच असणारा विवाह झालेला आहे. आता अरण्यामध्ये विवाह होत असताना देवाच्या लग्नाकरता काही एक मंडळी नव्हती, 33 कोटी देवता मंडळी, ऋषीमुनी असतील, जपी तपी संन्यासी, सगळे 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 असणारी मंडळी तिथं लग्नाकरता होते. आणि लग्नाकरता असल्याच्या नंतर नारद मुनी सुद्धा लग्नाला होते. आणि नारद मुनी लग्नाला असल्याच्या नंतर नारद मुनी कृष्णाकडे गेले. आणि कृष्णाकडे गेल्याच्या नंतर कृष्णाला थोडंसं हिनवू लागले, थोडंसं टोचून बोलू लागले. काय देवा म्हणले, नवरी म्हणजे तुम्ही नवरी बघितली बरं का म्हणले, तुम्ही नवरी म्हणजे नवरी. देवाला असं टोचून बोलू लागले. देव म्हणले, नारदा थोडं शांत बस बरं का. तू सारखे नारदजी बोलायचे, देवा नवरी म्हणजे नवरी बरं का, असा जोडा त्रिभुवनात लागणार नाही बघा. जोडा म्हणजे जोडा आहे. देवा अहो काय नवरी आहे, किती दिसण्याकरता सुंदर आहे. ते नारद मुनी त्या नवरीची असणारी चेष्टा करू लागले. त्यावेळेस देवानं नारद मुनीला जांबवंतीचं खरं रूप दाखवण्याकरता देवाने एक लीला केली. जांबवंतीला बोलण्याकरता सुरुवात केली, जांबवंती तुझं स्वतःचं असणारं जे खरं मूळ स्वरूप आहे का नाही, एकदा प्रगट कर, नारदजीला असणारं दाखव. लग्नाच्या वेळेला जे जांबवंतीनं जे रूप दाखवलं नारदजीला, ते रूप म्हणजे स्वर्ग लोकामध्ये असणारी जी इंद्राची पत्नी आहे का नाही, शची, रंभा, उर्वशी अशी अप्सरा आहेत का नाही, त्या जांबवंतीनं सौंदर्य प्रगट केल्याच्या नंतर सगळ्या फिक्या पडल्या. एवढी ती जांबवंती दिसण्याकरता सुंदर. पण आपला भास असा आहे की जांबवंती दिसण्याकरता मात्र कुरूप होती. पण त्या जांबवंतीचं वर्णन मात्र कुरूपूच्या बाबतीमध्ये नाही केलं. फार सुंदर ती जांबवंती होती. देवाचा दुसरा असणारा जर विवाह कुणाच्या सोबत झाला असेल तर दुसरा विवाह झाला आहे देवाचा जांबवंतीच्या सोबत. जांबवंती आणि श्रीकृष्ण भगवंत द्वारका नगरीकडे येण्याकरता सुरुवात केली. संयमंतक म्हणायचा मणी सत्राजित नावाच्या राजाला देऊन टाकला. तो मणी दिल्याच्या नंतर जांबवंती सहित
श्रीकृष्ण भगवंत द्वारका नगरीला गेले. आता इथे एक प्रश्न आहे. माता माऊलीच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, कुठल्याही स्त्रीला आपल्या मालकानं दुसरा विवाह केलेला आवडत नाही. विचार करा बरं का, दुसरा विवाह केलेला आवडत नाही. एखाद्या वेळेस घर विकलं तरी चालेल, जमीन विकली तरी चालेल, त्यांनी व्यसन केलं तरी चालेल, एवढ्या गोष्टी सहन होतील, पण लग्न केलेलं मात्र सहन होत नाही. आता इथं फार विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. देवानं तर लग्न करून आले जांबवंतीच्या सोबत, आणि ही गोष्ट रुक्मिणीला कळाली. रुक्मिणीला कळाल्याच्या नंतर रुक्मिणीचा किती टेन्शन वाढायला पाहिजे, किती टेन्शन वाढायला पाहिजे. अहो पण ती रुक्मिणी म्हणजे साधारण रुक्मिणी नव्हती बरं का. देव लग्न करून आलेत ही गोष्ट कळाल्याबरोबर तिनं सुंदर स्वरूपामध्ये असताना असं ताट सज्ज केलं, पंचारती तयार केली, व्यवस्थित आरती वगैरे लावून देवाला फुलाचे हार वगैरे घालण्याकरता. हे फक्त इकून ऐकायचं आपण आणि इकून फक्त सोडून द्यायचं बरं का. हा, हे आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. तो सुंदर स्वरूपामध्ये दोघांचं असणारं स्वागत केलं. देवाचा असणारा दुसरा विवाह झाला. देवाचा तिसरा विवाह सांगितलेला आहे. सत्राजित म्हणायचा असणारा जो राजा आहे, त्या राजाच्या मुलीचं असणारं नाव आहे सत्यभामा. लक्ष करा बरं का. देवाचे जे विवाह झाले ती कथा चालू आहे. पहिला विवाह रुक्मिणी, दुसरा विवाह जांबवंती, आणि तिसरा विवाह झालेला आहे तो म्हणजे सत्यभामेच्या सोबत. आता सत्यभामेच्या सोबत देवाचं लग्न का झालं याचे कारण सांगितलं जातं. सत्राजित म्हणायच्या राजानं जो कृष्णावर आरोप घातला होता, मणी चोरला म्हणून, माझ्या भावाला मारलं म्हणून, आपल्यावर आलेला आळ घातलेला श्रीकृष्ण भगवंतानं तो असताना तो धुवून काढला, मणी परत देऊन टाकला. सत्राजित म्हणायच्या राजाला असं वाटलं कालांतरानं बलराम दादा किंवा कृष्ण माझं दोघं जण मिळून अंत करून टाकतील, याच्यामुळं आता आपण मरण्याच्या ऐवजी वाचण्याकरता एक काम केलं पाहिजे, आपली मुलगी सत्यभामा ही श्रीकृष्ण भगवंताला अर्पण करावी. सत्यभामेला आणि श्रीकृष्ण भगवंताचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये असणारा विवाह करून दिला. आणि विवाह करून दिल्याच्या नंतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दान त्या ठिकाणी करण्यात आलं. आता सत्यभामेचा विवाह हा श्रीकृष्ण भगवंताच्या सोबत का झाला याची पार्श्वभूमिकाची असणारी कथा जरा थोडीशी श्रवण करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. सत्यभामेच्या सोबत श्रीकृष्ण भगवंताचा विवाह का झालेला आहे याची कथा ही द्वापार युगामध्ये नाही, याची कथा त्रेतायुगामध्ये आहे. प्रभू श्री रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी हे ज्यावेळेला राजा रावणासोबत युद्ध करू लागले, युद्ध करत असताना या दोघा जणांना जे चोरून नेलं ते आही रावण आणि मही रावणानं यांना पाताळामध्ये असणारं चोरून नेलं. राम लक्ष्मण नेले आणिले चोरून, नेले आणिले चोरून, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, नेले आणिले चोरून, नेले आणिले चोरून, प्रभू श्री रामचंद्रजीला आणि लक्ष्मणजीला पाताळामध्ये चोरून नेलं आही रावणानं आणि मही रावणानं. तिथं असणारी एक देवी, देवीच्या समोर या दोघांना बळी द्यायचं होतं. हनुमंतरायाला ही गोष्ट कळाली. हनुमंतराय पाताळामध्ये गेले, देवीच्या समोर थांबले आणि देवीला बोलण्याकरता सुरुवात केलं, आई काही वेळापुरती तुमची जागा मला असणारी या ठिकाणी द्या.
आता देवी कोण झाला असेल तर देवीच झाले हनुमंतराय. आणि हनुमंतराय देवी झाल्याच्या नंतर रामाला आणि लक्ष्मणाला त्यांच्या समोर ठार मारण्याकरता असताना जवळ आणलं. जवळ आणल्याच्या नंतर देवीची पूजा केली. देवी असणारी प्रसन्न झालेली आहे म्हणून तिला दही दुधानं वगैरे असणारे तिच्या मुखामध्ये अशा घागरी ओतण्याकरता सुरुवात केल्या. देवीच बोलू लागली, या दोघांना तुम्ही मारू नका, मी स्वतःहून यांचा वध करते. दरवाजे सगळे बंद केले आणि त्या देवीनं म्हणजेच हनुमंतरायनं बोलण्याकरता सुरुवात केली. देवी म्हणते प्रभू श्री रामचंद्रजीला आणि लक्ष्मणजीला, आता तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये मरावं लागणार आहे. जर तुमचं कोणी संरक्षण करणारं जर कोणी असेल, जर तुम्हाला कुणावर विश्वास असेल तर त्यांचं नामचिंतन करा. तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सोडवण्याकरता जर कोणी असेल तर त्यांना बोलवा. त्यावेळेला हनुमंतरायाला प्रभू श्रीरामचंद्रजीची परीक्षा घ्यायची होती. 18 पद्म वाढणार आहेत. नेमकं प्रभू श्रीरामचंद्रजी कुणाचं नाव घेतात हे पाहायचं होतं. प्रभू श्रीरामचंद्रजींनी नाव त्यावेळेला कुणाचं सुद्धा घेतलं नाही. त्या देवीलाच बोलण्याकरता सुरुवात केली. आता ती देवी म्हणजे हनुमंतराय. देवीलाच बोलण्याकरता सुरुवात केलं आणि प्रभू श्रीरामचंद्रजी म्हणतात, देवी तू एवढी जी बोलते का नाही, माझे जर हनुमंतराय जर इथं असते ना तर मग हे तुझं ठिकाण सुद्धा राहिलं नसतं. अहो एवढं बोलल्याबरोबर जोडोनिया कर, जोडोनिया कर, जोडोनिया कर, जोडोनिया कर. जोडोनिया कर, जोडोनिया कर, जोडोनिया कर, जोडोनिया कर. उभा सन्मुख, उभा सन्मुख समोर ऐसा प्रतापी गहन, ऐसा प्रतापी गहन, प्रतापी गहन. हनुमंतरायाचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतरायानं असं छाती ठोकून पुढे यायला पाहिजे बरं का. माझं नाव घेतलं, मी शक्तिशाली आहे. पण नाव घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाची लीनता किती आहे पहा देवाच्या बाबतीमध्ये. असे समोर आले आणि जोडोनिया कर, जोडोनिया कर, उभा सन्मुख समोर. तिथं महिरावणाचा असणारा अंत केला हनुमंतरायांनी आणि अहिरावणासोबत प्रभू श्रीरामचंद्रजीचं युद्ध सुरू झालं. पण अहिरावणाचं वर्णन असं केलं, असा बाण जर सोडला ना तर बाण सोडल्याबरोबर तो बाण अहिरावणाला लागायचा आणि अहिरावणाला बाण लागल्याच्या नंतर मग मात्र बाण लागल्याच्या नंतर वर्णन असं केलेलं आहे की त्या अहिरावणाच्या शरीरामध्ये जिथंही बाण लागेल तर बाण लागल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून जे रक्ताचे थेंब खाली पडायचे, दुसरा एक अहिरावण तयार व्हायचा. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशा हजारो लाखो तयार झाले. अहिरावण मरत नाही. त्यावेळेला गोष्ट मात्र हनुमंतरायांनी लक्षात घेतली. नेमकं अहिरावणाचं मरण तरी कुणाकुणा असेल किंवा मरण तरी कसं असेल. त्यावेळेला हनुमंतराय स्वतःहून अहिरावणाची पत्नी आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. अहिरावणाच्या पत्नीचं नाव आहे चंद्रसेना. आणि नारदजीनं सांगितलं अहिरावणाचं मरण फक्त दुसरं तिसरं कुणालाही माहित नाही, फक्त पत्नीला मरण माहिती आहे. तुम्ही जाऊन पत्नीच्या बाबतीमध्ये काही चर्चा करा आणि मरण विचारा. हनुमंतराय गेले
आणि गेल्याच्या नंतर सहज प्रश्न विचारला, तुमच्या मालकाचं मरण कशामध्ये आहे एवढं आम्हाला सांगा. आता कुठलीही पत्नी आपल्या मालकाचं मरण सांगेल? सांगू शकत नाही. हनुमंतरायाने सांगितलं, जर तुम्ही आपल्या मालकाचं मरण जर सांगितलं तर तुमच्या मनामध्ये आलेली कुठली जरी इच्छा असेल तर ती मात्र मी पूर्ण करणार. त्या चंद्रसेनेच्या मनामध्ये एक विकल्प आला होता, विकल्प. आता तो कसा विकल्प आहे पहा बरं का. रामाला आणि लक्ष्मणाला दोघाला बांधून आणलं. बांधून आणल्याच्या नंतर त्यांचं जे असणारा जो शरीराचा भाग आहे असा सभेमध्ये होता, त्यावेळेला चंद्रसेना आली आणि चंद्रसेनेनं येऊन प्रभू श्रीरामचंद्रजीचं संपूर्ण शरीर पाहिलं, चेहरा पाहिला. आणि चेहरा पाहिल्याच्या नंतर मनामध्ये एवढाच विकार निर्माण झाला, जर माझा विवाह जर प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत झाला असता तर आम्ही किती आनंदामध्ये संसार केला असता. एवढाच विकल्प मनामध्ये. तेवढी गोष्ट असल्यामुळं हनुमंतरायाला सांगितलं, माझ्या मालकाचं मी मरण सांगते, पण माझी इच्छा एक अशी आहे, एक रात्रीचा असणारा जो काही भाग आहे किंवा आमच्या दोघांचा असणारा जो भेटीचा भाग आहे, तुम्ही जर भेट घडवून देत असाल तर माझ्या मालकाचं मी मरण सांगते. किती विचार करण्याची गोष्ट आहे. तिनं मरण सांगितलं. इथून पाताळ लोकांमध्ये असणारा एक अमृताचा असणारा कुंड आहे. काय करतात भुंगे, खाली जातात, अमृत आपल्या चोंचीमध्ये घेतात आणि तेच अमृत वर आणतात जिथं आहिरावणाच्या शरीराचं रक्त पडत आहे. त्या रक्ताच्या एका एका थेंबावर हे अमृत आणून सोडतात. त्या रक्ताच्या एका एका थेंबापासून आहिरावण तयार होतो. मग प्रश्न विचारला, मी काय केलं पाहिजे? काही नाही. अमृत जर संपलं ना तर आहिरावण पुन्हा तयार होणार नाही आणि तो सुद्धा जन्माला येणार नाही. हनुमंतराय खाली गेले. असंख्य भुंगे होते, वर अमृत आणू लागले. त्या सगळ्या भुंग्याला मारलं. अमृताचा असणारा जो मोठा असणारा भाग होता तो अमृत पिऊन टाकलं. त्या भुंग्याचा असणारा एक राजा भ्रमर, त्याच्यासोबत हनुमंतरायाचं युद्ध झालं. हनुमंतराय त्याचा वध करणार. तेवढ्याच वेळामध्ये भुंग्यानं सांगितलं, देवा मला मारू नका बरं का. एखाद्या वेळेस तुम्हाला कुठली अडचण जर पडली तर संकटाच्या वेळेला माझं स्मरण करा, मी तुम्हाला सहकार्य करील. हनुमंतरायांनी सांगितलं, मला काही तुमची कधी काही गरज पडणार नाही बरं का, कधीच गरज पडणार नाही. तसं नाही देवा, माणूस किती जरी श्रीमंत असला तर एखाद्या वेळेस श्रीमंताचं सुद्धा काम गरीबाकडे पडतं बरं का, असं काही नाही. याच्याकरता जर दृष्टांत सांगायचं म्हटलं तर एकदम आपण लहानपणी शाळा शिकत असताना एक सुंदर दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे, एक दिवस ज्या वेळेला एक असणारा सिंह आहे आणि सिंहाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, जो सिंह आहे दररोज असणारा मांस खायचा आणि दररोजचं झोपत असताना असं मुख पसरायचा आणि मुख पसरल्याच्या नंतर असं शांत स्वरूपामध्ये झोपायचा. दररोजचं काय करायचं, एक उंदीर यायचा आणि उंदीर आल्याच्या नंतर उंदरानं काय करायचं, सिंहाच्या मुखामध्ये जायचं आणि त्याच्या दातामध्ये असणारं जे काही मांस आहे का नाही तर ते मांस त्यानं खाण्याकरता सुरुवात करायची. एक दिवस सिंहानं काय केलं, झोपीचं नाटक केलं. नाटक केल्याच्या नंतर उंदीर आला आणि उंदीर आल्याच्या नंतर त्याला असं पकडलं. त्या उंदरानं हात जोडले सांगितलं, सिंह दादा मी लहान आहे बरं का, मला तुम्ही मारू नका, मी लहान आहे. कधी जर तुमच्यावर संकट पडलं का नाही तर तुम्ही आज माझे प्राण वाचवा, एक दिवस मी तुमचे प्राण वाचवणार. सिंह म्हणला, अरे मी जंगलाचा राजा आहे आणि मी जंगलाचा राजा असल्यामुळं माझं तुझ्याकडे काय काम पडणार आहे. तसं नाही सिंह दादा, मी गरीब जरी असलो तरी मोठ्या माणसाचं सुद्धा गरीबाकडे कधी काम पडतं. सिंहानं काय केलं, कधी काम पडो अथवा न पडो, बाबा तुला मी एकदा जीवदान देतो, त्याला सोडून दिलं उंदराला. घटना अशी घडली, वर्ष 2 वर्षाचा कालावधी झाला आणि सिंह पकडणारे लोक जंगलामध्ये आले. त्यांनी जाळं टाकलं. जाळं टाकल्याच्या नंतर सिंह त्या जाळ्यामध्ये फसला. सिंहला आता रडू लागला, आता संपलं म्हणला खेळ आपला. आता कसं आहे, सिंह जरी असला आणि एकदा जर पिंजऱ्यामध्ये सापडला ना
तर सिंह सुद्धा काही करू शकत नाही. आपण प्राणी संग्रहालयामध्ये जातो, ते सुद्धा बंदिवासामध्ये आहेत, काही उपयोग नाही त्या जिंदगीमध्ये. पोपट सुद्धा पिंजऱ्यामध्ये असतो, त्याला खायला सगळं मिळतं, पण पिंजऱ्यामधल्या पोपटाचं जीवन मात्र दुःखाचंच आहे. जो मोकळा पोपट फिरतो का नाही, त्याचं जीवन म्हणजे एकदम आनंदाचं. सिंह रडू लागला, खरंच जंगलाचा राजा, पण आज माझ्यावर काय वेळ आली. आता हे मला शिकारी लोक येतील, मला पकडतील आणि पिंजऱ्यामध्ये नेऊन टाकतील, त्यांच्या मनानुसार मला पुन्हा वागावं लागेल. सिंह रडू लागला. आणि चांगली गोष्ट लक्षात घ्या बरं का, फार महत्वाचा असणारा भाग आहे. आज कोणी घराचे सिंह आहेत, थोडं माझा भाग लक्षात घ्या बरं का. कोणी घराचे सिंह आहेत, कोणी गल्लीचे सिंह आहेत, कोणी गावाचे सिंह आहेत, कोणी सर्कलचे सिंह आहेत, कोणी तालुक्याचे सिंह आहेत, कोणी जिल्ह्याचे सिंह आहेत, कोणी राज्याचे सिंह आहेत, तर कोणी देशाचे सिंह आहेत. पण एक सांगू, हे सगळे जरी सिंह असले आणि स्वतःला शहाणं जरी समजत असले, तर या सिंहांनी आपला गर्व अगोदर टाकून द्यायचा. कारण वेळ जर आली ना, तर वेळ आल्याच्या नंतर सिंहाच्या जवळ सुद्धा कोणी थांबू शकत नाही. वेळ आल्याच्या नंतर घटना अशी सांगितलेली आहे, सिंह जर एकदा वयोवृद्ध झाला, तर वयोवृद्ध झाल्याच्या नंतर त्याच्या समोर उंदरं येऊन भांडणं खेळतात. म्हणजे एकदा शरीरामधली शक्ती गेली का नाही, माणसानं कधी अभिमान करायचा नाही. एक दिवस अशी वेळ येईल, तरुणपण जर नष्ट झालं, हातातला कारभार जर निघून गेला, आणि आज जर तुम्ही कुणाला बोलत नसाल, तर उद्याच्याला वयोवृद्ध झाल्याच्या नंतर तुमची खुर्ची घेऊन तुम्ही रस्त्यावर येऊन बसाल. कशा करता माहिती, रस्त्यानं जाणारे येणारे लोक कमीत कमी मला बोलावं म्हणून. पण अशी तुमच्यावर वेळ येईल एक दिवस, तुम्ही रस्त्याला जरी खुर्ची टाकली, तर त्या रस्त्यानं लोक येणार नाहीत, ते लोक दुसऱ्या रस्त्यानं निघून जाणार. कशा करता सांगतो माहिती का, अभिमान सोडून द्यायचा, असं जीवन जगायचं की लोकांनी होऊन आपल्या घरी यावं, चहा पाणी घ्यावं, आपल्याला असणार विचारपूस करावी, कशी तब्येत आहे. उद्या आपली एकदा वेळ जर निघून गेली ना, तुम्हाला कोणी विचारणार नाही बरं का. अभिमान सोडायचा, प्रत्येक जणाला संपत्तीचा गर्व बाजूला टाकायचा, ना गुणा गोविंदानं असणारं नांदायचं. हे गाव म्हणजे माझं असणार हे सगळं घर आहे, असं जीवन जगायचं. हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर. बस, अरे बाबा, हे विश्व माझं असणारं घर आहे, असं जीवन जगायचं. सिंहानं सुद्धा काय केलं, रडण्याकरता सुरुवात केली. रडण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर आवाज गेला तो उंदराला, तो बिळामध्ये बसला होता. अरे, रडण्याचा आवाज नेमका कोणाचा येतो, रडण्याचा आवाज कोणाचा येतो, रडू लागला सिंह. सिंह रडत असलेला तो आवाज उंदरानं ऐकला, आणि उंदीर धावत धावत आला. अरे सिंह दादा, का रडता तुम्ही. सिंह रडत रडत सांगू लागला, अरे उंदरा, आता माझं जीवन संपलं बरं का. मी फार गर्व केला, आता मी वाचू शकत नाही, मी जाळ्यामध्ये अडकलो बरं का, आता संपलं माझं जीवन. उंदरानं हसला, आणि उंदीर हसून सांगतो, सिंह दादा रडू नका, तुम्ही विसरून गेलात, मी आणखी विसरून गेलो नाही. मी गरीब आहे, तुम्ही मला त्यावेळेस वाचवलं, तुमच्या मुखामध्ये मी आलो होतो, तुम्ही मला जीवदान दिलं. मी गरीब आहे, पण मी तुम्हाला एक शब्द देतो, मी गरीब जरी असलो तर आज तुमचे मी प्राण वाचवू शकतो. उंदीर गरीब आहे बरं का, सिंह जंगलाचा राजा आहे, पण वेळ आलेली आहे सिंहावर. उंदीर गरीब आहे आणि उंदीर बोलतो, काळजी करू नका, आज जरी तुमची असणारी भूमिका बंदिवासामध्ये जाण्याची असेल, तर तुमचे मी प्राण वाचवू शकतो. मी गरीब आहे. सिंह म्हणतो, काय करणार बाबा तू, मी राजा असून काही करू शकत नाही, आणि तू माझी प्रजा आहेस, साधारण व्यक्ती आहेस, तू काय करू शकतो. तसं नाही, मला देवाने एक गुण दिलेला आहे. सांगितलं, कोणता गुण. कात्रा कात्री करायचं काम माझ्याकडे आहे म्हणले. हे कात्रा कात्री करायचं काम माझ्याकडे. 10,000ची पैठणी आणा आणि कपाटाचा थोडा दरवाजा उघडा राहू द्या, उंदराला घेणं देणं नाही. हे तुम्ही कुठून आणली ती, अजिबात नाही. 2,000ची नोट असू द्या, उंदराला घेणं देणं नाही त्या नोटचं. तो बिचारा दररोजचा असणारा कात्रा कात्रीच करतो. उंदीर आला, आणि उंदीर आल्याच्या नंतर त्या सिंहाला टाकलेलं जाळं सगळं त्या उंदरानं असणारं कट करून टाकलं. म्हणजे कधी गर्व करायचा नाही बरं का.
त्या भुंग्यानं सांगितलं, देवा माझे प्राण तुम्ही संरक्षण करा, मी तुमच्या कामाला येईल. केलं प्राणाचं संरक्षण. इकडं वर प्रभू श्री रामचंद्रजींनी बाण सोडला. लेकराला घ्या बरं का जवळ, लेकराला जवळ घ्या, लेकराला जवळ घ्या, जवळ घ्या त्याला, जवळ घ्या त्याला. आणि ज्या वेळेला भुंगा अहिरावणाचा असणारा वध प्रभू श्रीरामचंद्रजींनी केला आणि ठरलं होतं चंद्रसेना आणि प्रभू श्रीरामचंद्रजीची भेट घडवून द्यायची होती. त्यावेळेला हनुमंतराय गेले आणि हनुमंतराय गेल्यानंतर चंद्रसेनेला सांगितलं, चंद्रसेना जसं आपलं ठरलेलं आहे का नाही, तुझ्याकडे भेटण्याकरता प्रभू श्रीरामचंद्रजी येत आहेत, पण लक्षात ठेव कुठली जरी भंग एखादी गोष्ट झाली किंवा अपमान झाला, काही गोष्ट जर विचित्र घडली ना, देव मात्र इथं थांबणार नाहीत. तेवढ्याच वेळामध्ये गोष्ट ठरली. हनुमंतरायने आपल्या खिशामधला मोबाईल काढला. लोक म्हणतील त्यावेळेस मोबाईल होता का? आता कलियुगामध्ये आहे. विचार करा, आता जेवण एखाद्या वेळेस माणसाला नाही दिलं तर जमल बरं का आता, पण कुणाच्या जवळ सुद्धा कानाला लावलेच आहे, नुसते ढकलायला चालू आहे. मोबाईल म्हणजे आवश्यक बरं का. रडणारं लेकरू सुद्धा जर गप कशानं बसत असेल तर रडणारं लेकरू सुद्धा मोबाईलनं गप बसतं बरं का. काही आजोबाला मोबाईलला कळत नाही, पण लहान पिलेली कळतं बरं का. बरोबर गाणं लावणार, त्यांचे कार्टून लावणार. हनुमंतरायांनी मोबाईल काढला आणि तो मोबाईल लावला त्या भुंग्याला. ये बाबा, भुंग्याला काम सांगितलं, जिथं प्रभू श्रीरामचंद्रजी येणार आहेत आणि ज्या क्वाटवर बसणार आहेत सगळा क्वाट असणारा कोरून टाकायचा. भ्रमरभेदी कोडे. भुंग्याला एक शक्ती अशी दिलेली आहे, जी गोष्ट कुणालाच जमत नाही तो भुंगा काय करतो, कोरतो. अहो किती लाकूड कणखर असू द्या, तो भुंगा काय करतो, त्याला कोरून टाकतो. भुंगाला सगळा मंच कोरून टाकला. प्रभू श्रीरामचंद्रजी आले आणि प्रभू श्रीरामचंद्रजी आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, सुंदर स्वरूपामध्ये स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर त्या मंचकावर येऊन बसले. घटना अशी घडली, सगळा कोरलेलाच होता, सगळा क्वाट मोडून गेला. प्रभू श्रीरामचंद्रजी निघाले. निघाल्याच्या नंतर चंद्रसेनेला राग आला. का राग आला ऐका बरं का. एक म्हणजे माझ्या मालकाचं मी मरण सांगितलं, ज्यांच्यासोबत माझं लग्न झालं होतं ते मालक हनुमंतरायामुळे मरण पावले. माझ्या मालकाचं मी मरण सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, माझं आनंदी जीवन आता प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत जाणार होतं, ते भगवंत सुद्धा निघून चालले. आता जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे? याला कारण जर कोण असेल तर फक्त हनुमंतराय आहेत. हनुमंतरायामुळे माझं जीवन असणारं दुःखी झालं. हनुमंतरायाला ती चंद्रसेना शाप देऊ लागली. देवानं हात जोडले सांगितलं, चंद्रसेना तू हनुमंतरायाला शाप देऊ नको बरं का. माझाच नियम असा त्रेतायुगामधला आहे, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. एकदा शब्द दिला ना, याच्यामध्ये असताना मी बदल करणार नाही. जर तुला माझ्यासोबत जीवन जगायचं असेल, माझ्यासोबतच तुला लग्न करायचं असेल तर त्रेतायुगामध्ये नाही बरं का. तुझं आणि माझं दोघांचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये विवाह होईल, पण त्रेतायुगामध्ये होणार नाही, द्वापार युगामध्ये होणार. हीच चंद्रसेना त्रेतायुगामधली आहिरावणाची पत्नी, राक्षसाची पत्नी आहे चंद्रसेना. त्रेतायुगामधली द्वापार युगामध्ये सत्राजित म्हणायच्या राजाच्या घरी जन्माला आली. लहानाची मोठी झाली आणि तिचं नाव सांगितलेलं आहे सत्यभामा. आणि या द्वापार युगामध्ये सत्यभामा आणि श्रीकृष्ण भगवंताचा असणारा विवाह झाला. किती लग्न झाले आतापर्यंत? 3 झाले बरं का लग्न. 4थं लग्न आहे का, कालिंदीच्या सोबत असणारा 4था विवाह झाला. 5वं असणारं जे वर्णन केलेलं आहे तिचं नाव सांगितलेलं आहे मित्रविंदा, 5वा विवाह. 6वा विवाह सांगितलेला आहे तो म्हणजे नागनजिती नावाचा राजा आहे आणि त्या राजाची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे नग्नजिती आणि तिचंच एक दुसरं नाव आहे भद्रा. 2 असणारे तिला नाव आहेत. आणि त्यांचा पण असा होता, 7 बैल असे माजलेले होते. त्याच्या नाकामध्ये जो व्यसन घालील त्याच्याच सोबत या भद्रेचा असणारा विवाह होणार होता. मग मात्र श्रीकृष्ण भगवंत तिथं गेले. गेल्याच्या नंतर देवानं 7 रूप घेतले
आणि 7 रूपं घेतल्याच्या नंतर हातामध्ये दाबण घेतलं, व्यसन घेतली, त्यांच्या नाकामध्ये टाकली. भद्रेसोबत सुद्धा देवाचा असणारा विवाह झाला. पुढं मग लक्ष्मण असेल, कालिंदीचा भाग असेल, असे 20 वेळा स्वरूपामध्ये असणारे देवाचे मुख्य असणारे 8 विवाह झालेले आहेत. पुढे एक वर्णन केलेलं आहे. भौमासूर म्हणायचा एक असणारा दैत्य आहे, त्याचंच दुसरं नाव आहे नरकासूर. त्याच्या बंदिवासामध्ये 16,100 असणाऱ्या कुमारिका होत्या. त्यांनी पत्र देवाला लिहिलं, देव तिथपर्यंत गेले. पण जाण्याच्या अगोदरची एक कथा आहे, सुंदर कथा. ही भागवतामध्ये नाही, हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. वर्णन असं केलेलं आहे. एक दिवस नारद मुनी स्वर्ग लोकामधून आले. सुंदर कथा आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. सुंदर कथा अशी आहे. नारद मुनी स्वर्ग लोकामधून आले आणि स्वर्ग लोकामध्ये इंद्राच्या अंगणामध्ये, शेचीचं जे असणारं अंगण आहे त्या घराच्या समोरचा भाग, तिथं एक वृक्ष लावलेला आहे. त्याचं नाव आहे पारिजातक नावाचा वृक्ष. आणि हे पारिजातक नावाचा वृक्ष म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले जे 14 रत्न आहेत, त्या 14 रत्नापैकी असणारी एक पारिजातक आहे. नारद मुनीनं काय केलं, चलत चलतच बरं का, चलत चलतच स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर येत असताना त्या पारिजातक नावाच्या वृक्षाचं एक फुल तोडलं. आता ते किती सुंदर असेल फुल, विचार करा. एकदम सुगंध. आणि ते फुल तोडलं, असं नाकाला लावलं, सुगंध घेण्याकरता सुरुवात केली. सुगंध घेत 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 असे पृथ्वी तलावर आले. कृष्णाची भेट घेतली. भेट घेतल्याच्या नंतर मग मात्र काय द्यावं देवाला, आता काय द्यावं काय द्यावं. नारद मुनीनं जे स्वर्गातून फुल आणलं होतं का नाही, ते फुल दिलं कृष्णाला. कृष्णानं हातामध्ये घेतलं, त्याचाही सुगंध घेतला. आणि सुगंध घेतल्याच्या नंतर मग मात्र काही वेळापर्यंत आपल्या जवळ ठेवलं. ठेवल्याच्या नंतर मग मात्र असे चलत चलत जाण्याकरता सुरुवात केली. तेवढं फूल श्रीकृष्णानं भगवंतांना हातामधलं महलामध्ये गेले रुक्मिणीच्या, आणि रुक्मिणीच्या महलामध्ये गेल्याच्या नंतर हातातलं फूल रुक्मिणीला दिलं. किती सुंदर कथा आहे बघा. आणि रुक्मिणीला सांगितलं, कुणाला सांगू नको बरं का, हे तुला मी फूल दिलंय म्हणून, कारण आणखी मला दुसऱ्या 7 पत्नी आहेत, उगा राग येईल. आणि हे ज्याला एका माणसाला उदाहरण समजा 2-3 पत्नी असावं, त्याचं काय जीवन सांगावं तुम्हाला आणि काय नाही. उन्हात जरी बसला, उन्हात जरी बरं का, चैत्र महिन्यामध्ये, तरी त्याला ऊन पोळत नाही बरं का. तुम्हाला का पोळत नाही, घरच्या टेन्शन पेक्षा ते ऊन सुद्धा त्याला चांगलं वाटतंय. नामदेव महाराजांनी एक वर्णन केलंय सुंदर भूमिकेमध्ये, स्वरधरा. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट वेस दरा जाईल, बायकाच्या पानवथ्या, बायकाच्या पानवथ्या, दुसरी न करावी बाईल, दुसरी न करावी बाईल.